नमस्कार मित्रांनो, पी एम मोदींनी गेल्या रविवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी पिकाच्या 109 नवीन वाणाचे क्रॉप व्हरायटी प्रकाशन केलेले आहे. या 109 जातीपैकी 2 गव्हाच्या जाती आहेत. यापैकी एका जातीचे नाव आहे पुसा गहू शरबती HI 1665 असे या गव्हाच्या जातीचे नाव आहे. गव्हाची ही जात ICAR प्रादेशिक केंद्र इंदूरने विकसित केलेली आहे. अर्थात गव्हाची ही जात हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. विशेषतः पश्चिम आणि दक्षिण भारतात गव्हाच्या विस्तारासाठी हे वाण विकसित करण्यात आलेले आहे. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून पिकांच्या 109 जाती जाहीर केलेल्या आहेत. या 2 जाती या गव्हांच्या आहेत. यात पुसा शरबती गव्हाची ही जात असून जी 110 दिवसात पिकवते. तसेच प्रति हेक्टर 33 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते. विशेष म्हणजे याला जास्त सिंचनाची गरज नसून ही जात तीव्र उष्णता आणि दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहे. पुसा गहू शरबती HI 1665 जातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चांगले दाण. या दाण्यामध्ये झिंकचे प्रमाण 40.0 ppm पर्यंत असते. शिवाय ही फोर्टिफाईड जात आहे. विशेषतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या मैदानी भागात लागवडीसाठी विकसित केलेली आहे. गव्हाची लागवड वाढवली आहे. आहार संतुलनासाठी स्थानिक लोकांमध्ये रोटी पराठ्यांची मागणी वाढलेली असून त्यामुळे गव्हाची मागणी वाढलेली असून शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी भारतातही अशीच परिस्थिती आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी गव्हाखालील क्षेत्रात वाढ होऊन हे क्षेत्र 34 दशलक्ष हेक्टरवर पोहोचलेले आहे. अशा परिस्थितीत पुसा गव्हाची शरबती HI 1665 ही जात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये गव्हाच्या विस्ताराची योजना म्हणून पाहिली जाऊ शकते. तर काय आहेत या जातीचे वैशिष्ट्ये ते बघू. या वाणाच्या उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास ही जात 33.0 क्विंटल हेक्टरपर्यंत मर्यादित सिंचन परिस्थितीत उत्पन्न देऊ शकते. पण संभाव्य धान उत्पादन 43.5 क्विंटल हेक्टर इतके आहे. तसेच गव्हाची ही जात 110 ते 115 दिवसात तयार होईल. तसेच या जातीच्या गव्हाची उंची 85 ते 90 सेंटीमीटर असून 1000 दाण्याचे वजन 44 ग्राम असल्याचे आढळून आलेले आहे. काळा आणि भुरा तांबेरा रोगास या जातीचे प्रतिकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.